नागपूर शहरात IPL क्रिकेटच्या थराराच्या आड मोठा ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत मोठी कारवाई केली। ही कारवाई चेन्नई विरुद्ध दिल्ली या T20 IPL सामन्यादरम्यान करण्यात आली। पोलिसांनी सिद्धांत सक्षम अपार्टमेंट IT पार्क परिसरातून 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। या आरोपींमध्ये अमन पाठक, आकाश गुहिल, श्रेयस लांजेवार, मुशीर अहमद आणि एक फरार आरोपीचा समावेश आहे। पोलीस तपासात समोर आलंय की आरोपी बनावट ऑनलाईन गेमिंग लिंक तयार करून लोकांना यूजर ID आणि पासवर्ड देत होते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावायला लावत होते। इतकंच नाही तर या व्यवहारासाठी बनावट आणि भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांचा वापर केला जात होता, ज्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात करही बुडवला जात होता। या छाप्यात पोलिसांनी तब्बल 3,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये महागडे मोबाईल आणि 11 बँक पासबुकचा समावेश आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे राणा प्रताप नगर हद्दीमध्ये IT पार्कच्या मागील भागामध्ये एका अपार्टमेंटमध्ये काही क्रिकेट सट्ट्याचं काम होतं आहे अशी गोपनीय माहिती आमच्या युनिट 2 पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावला तिथे आणि जी प्राप्त माहिती होती ती खरी मिळून आली आणि त्याप्रमाणे रेड कारवाई करण्यात आलेली आहे। सदर फ्लॅटमध्ये एकूण 4 आरोपी हे ऑनलाईन क्रिकेट बेटिंग सट्ट्याचं काम करताना मिळून आले। त्यांची नावं अमन परमानंद पाठक, आकाश जयंती गुहिल, श्रेयस सप्तऋषी लांजेवार, मुशीर अहमद, मतीन अहमद अशी होती, ज्यांच्या ताब्यातनं एकूण 12 मोबाईल आणि विविध बँक अकाउंट जे क्रिकेट सट्टा बेटिंगच्या कामी बनवण्यात आले होते अशा विविध 12 लोकांचे बँक अकाउंट पासबुक जप्त करण्यात आलेले आहेत। आणि जेव्हा येथील मुख्य आरोपी अमन पाठक याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी माहिती दिली की सदरच्या क्रिकेट सट्टा बेटिंग करता लागणारे ID पासवर्ड हा त्याची ओळख एका व्यक्ती नामे SK याच्यासोबत झाली होती, जी ओळख त्याची टेलिग्राम ॲपवरनं झाली होती। टेलिग्रामवरनं ओळख झाल्याच्या नंतर त्या लोकांनी व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे एकमेकांची इन्फॉर्मेशन एकमेकांसोबत शेअर केली आणि त्यावरनंच त्याला ID पासवर्ड आणि सगळ्या इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मिळत होत्या आणि त्यांनी हा व्यवसाय क्रिकेट सट्टा बेटिंगचा वाढवला होता। सदरील SK नावाच्या व्यक्तीकडनं जी अवैध लिंक आणि ID त्यांनी ह्या सट्टा करता घेतलेली होती त्या लिंकवरनंच तो इतर अधिक अवैध ID पासवर्ड बनवून ग्राहकांना देत होता आणि अनधिकृतपणे शासनाच्या विनापरवानगीने अशा पद्धतीने अवैध हा क्रिकेट सट्ट्याचा व्यवसाय करून तो शासनाचा कर बुडवून आणि शासनाची फसवणूक करत होता, म्हणून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे।